पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। नाशिकमध्ये गोकुळ गीतेंच्या बंडखोरीमुळे महायुतीत पेच, महाजनांसोबत बैठक न घेता सामंत मुंबईकडे निघाले। तर बंडखोरीच्या विषयावर लवकरच पडदा पडेल। जळगाव नाशिकमध्ये लवकरच मार्ग निघेल, गिरीश महाजनांकडून विश्वास व्यक्त। नाशिकच्या जागेसंदर्भात सकारात्मक चर्चा सुरू। चर्चेअंती नाशिक आणि जळगावात पाठिंबा मिळेल। महायुतीचे सर्व 17 उमेदवार विजयी होणार, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून विश्वास व्यक्त। पुरेसं संख्याबळ असताना भाजपकडून घोडेबाजार कशासाठी? अर्ज माघारीसाठी 150 कोटी दिले, संजय राऊतांचा आरोप। तर राऊत पैसे मोजायला आले होते का? उपमुख्यमंत्री शिंदे यांचा सवाल। जळगावात शिवसेनेच्या नाराजीमागे काहीतरी पार्श्वभूमी असेल। सीजेपीच्या अनिल पाटलांची जळगाव नाशिकच्या बंडखोरीवर प्रतिक्रिया। कार्यकर्त्यांमधील नाराजीमुळे जळगाव नाशिकमध्ये बंडखोरी, अनिल पाटील यांचं वक्तव्य। फक्त शेंदूर लावून शिवसेनेत किंमत वाढवायची आणि निघून जायचं, ही घाणेरडी राजकीय प्रवृत्ती। बाळमाने यांच्यावर किशोरी पेडणेकर यांचा हल्लाबोल। कोकण विधान परिषदेच्या जागेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर तटकरे कुटुंबियांकडून मुख्यमंत्र्यांची भेट। फडणवीसांकडून अनिकेत तटकरे यांना विजयाच्या शुभेच्छा। माझा बॉस ठाण्यात बसलाय, तो जे बोलेल तेच होईल। जळगाव परिषदेतील बंडखोरीवर गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। जळगाव आणि नाशिक विधान परिषदेच्या जागेवरील बंडखोरीबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू। दोन्हीकडचे वरिष्ठ नेते लवकरात लवकर तोडगा काढतील, श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया। आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मुंबईत कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांची मुख्यमंत्र्यांकडून खरडपट्टी। वेळेत प्रकल्प पूर्ण केला नाही तर दुसरं काम देणार नाही, मुख्यमंत्र्यांची कंत्राटदारांना तंबी। निदा खान प्रकरणात महत्त्वाची अपडेट। निदा खानने पीडित मुलीला दाखवले होते जाकीर नाईकचे व्हिडिओ। जाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवून पीडितेचं धर्मांतरण केलं। राज्यातील 6 साखर कारखान्यांवर साखर आयुक्तांच्या जप्तीची कारवाई। एफआरपी थकीत प्रकरणात कारखान्यांवर कारवाई। 6 साखर कारखान्यांनी एफआरपीचे 102 कोटी 33 लाख रुपये थकवल्याची माहिती। आरएसएस ही संस्था नोंदणीकृत नसल्याचा दावा करत कार्यपद्धतीची चौकशी करण्याची धर्मादाय 6 आयुक्तांकडे मागणी। तक्रारीची दखल घेत धर्मादाय 6 आयुक्त कार्यालयात सुनावणी। केस कटिंग, दाढी करणं आता महागलं। सलून व्यवसायालाही महागाईचा फटका। सलून सेवेत 20% दरवाढीचा महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा निर्णय। आजपासून राज्यभरात ही नवी दरवाढ लागू। केस कापणे, दाढी करणं, हेअर कलर, फेशियल करणं आता महागलंय। अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तामिळनाडूत भाजपत राजीनामे। उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम। पक्षाच्या किमान 14 इतर अधिकाऱ्यांनीही आपले राजीनामे सादर केले। कर्नाटकचे मुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना मोठा धक्का। शपथविधीनंतर 2 दिवसातच कॅबिनेट मंत्री रामलिंग रेड्डींचा राजीनामा। रामलिंगा रेड्डींकडून खातेवाटपाबाबत तीव्र नाराजी व्यक्त। जेईई ॲडव्हान्स परीक्षार्थींचा डेटा लीक झाल्याच्या बातम्या शिक्षण मंत्रालयाने फेटाळल्या। शिक्षण मंत्रालयाचं ट्विट, कोणत्याही विद्यार्थ्यांची संवेदनशील माहिती लीक झाली नसल्याचं आयआयटी रुड़कीचं स्पष्टीकरण। इंटेकडून आयोजित परीक्षांमधील 8 वर्षातील पेपरफुटी आणि गैरप्रकारावर श्वेतपत्रिका काढा। काँग्रेस खासदार दिग्विजय सिंहांची पंतप्रधान मोदींना पत्र लिहित मागणी। पेपरफुटी आणि त्यावरील कारवाईची सविस्तर माहिती सार्वजनिक करण्याची ही मागणी।